बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला सणासमारंभाला जायचं आहे, मेकअप तर करायचा आहे, पण ओव्हर द टॉपसुद्धा दिसायचं नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही हा मिनिमलिस्टिक लुक नक्की कॅरी करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 10 मिनिटांपूर्वी मी फेस मॉइश्चराईज करून घेतला होता आणि लिप बामसुद्धा लावला होता. आता सर्वात आधी मी फेसला प्रायमर लावून घेते आहे, जेणेकरून मेकअपसाठी एक चांगला बेस तयार होईल. आता आपण कलर करेक्ट करून घेऊया आणि मी इथे इनसाईडचं पॅलेट वापरलेलं आहे, इनसाईड प्रोचं, ज्याच्यामध्ये एक ऑरेंज करेक्टरसुद्धा असतं. आणि हे प्रोडक्ट मी बोटानेच ब्लेंड करून घेते आहे, जेणेकरून खूप नॅचरल फिनिश येईल. आता फाउंडेशन लावण्याआधी मी इथे एल्फचं हॅलो ग्लो फिल्टर लावून घेते आणि माझी शेड आहे 5 टॅन. आणि ते ब्लेंड करण्यासाठी मी एक फ्लॅट टॉप कबुकी ब्रश वापरलेला आहे, कारण या लुकसाठी मी पावडर हायलायटर अवॉइड करणार आहे, तर त्यामुळे मी असं एक ग्लोईंग प्रोडक्ट आधीच वापरून घेतलं आहे. आज मी फाउंडेशनच्या ऐवजी मार्सचं BB क्रीम वापरणार आहे आणि माझी शेड आहे टॅन. याचं कव्हरेज मीडियम आहे आणि थोडंसं थिक काइंड ऑफ आहे त्याचं टेक्स्चर, त्यामुळे स्किन चांगल्या प्रकारे मॉइश्चराईज करून घ्या. आणि ते ब्लेंड करण्यासाठी मी मगाशी वापरला होता तोच फ्लॅट टॉप ब्रश वापरते आहे, कारण आपण इथे जर ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलं तर खूप सारं प्रोडक्ट ब्लेंडरमध्येच राहून जाईल आणि फेसवर ते दिसणार नाही, म्हणून ब्रश वापरला आहे. आणि BB क्रीम वापरल्याचा फायदा म्हणजे फाउंडेशनपेक्षा BB क्रीमचा लुक खूप नॅचरल येतो. आता त्या सेम इनसाईडच्या पॅलेटमधून मी एक येलोइश शेड घेतली आहे, जेणेकरून मी फेस हायलाईट करू शकेन. आणि ते ब्लेंड करण्यासाठी मी ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे. आता फेस सेट करण्यासाठी लूज पावडरच्या ऐवजी मी मार्स ब्रँडचं कॉम्पॅक्ट पावडर वापरते आहे. त्यामध्ये 2 शेड असतात, तुम्हाला हवं तर मिक्स करूनसुद्धा वापरू शकता. फेस कॉन्टोर करण्यासाठी मी एक माझ्या स्किन टोनला सुटेबल असं ब्रॉन्झर वापरलं आहे. मी या व्हिडिओमध्ये वापरलेल्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिस्ट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन असणार आहे, तर तुम्ही ती नक्की चेक करू शकता. फेसच्या ज्या पार्टवर मला शॅडो क्रिएट करायचे आहे त्या सर्व भागांवर मी हे कॉन्टोर लावून घेतलेलं आहे. या लुकसाठी मला एक मॉव कलरचा ब्लश हवं होतं, म्हणून मी शुगर पॉपचं सिएना ब्लश वापरलं आहे आणि हे एक मॅट ब्लश आहे.
हा लूक मी खूप मिनिमम प्रॉडक्टमध्ये क्रिएट केला आहे, त्यामुळे ते सेम वापरलं होतं ते कॉन्टूर वापरून मी डोळ्यालासुद्धा ते लावून घेणार आहे. सर्वात आधी मी माझी क्रीज लाईन डिफाईन करून घेते आणि नंतर संपूर्ण डोळ्यावर मी ती सेम शेड लावणार आहे. आता इनसाईडच्या आयलायनरने मी एक छान अशी विंग आयलायनर करून घेते. मस्करा लावण्याआधी मी नेहमी माझे आयलॅशेस कर्ल करून घेते, त्यामुळे इफेक्ट खूप छान येतो. आणि आज मी मस्करासाठी वापरणार आहे मेबेलिनचा कॉलोसॉल मस्करा. लिप्स लाईन करण्यासाठी मी स्पेस ब्युटीची फ्रूट पंच शेड वापरली आहे आणि लिप्स फील करण्यासाठी मी शार्लेट टिलबेरीची बॉन्ड गर्ल लिपस्टिक वापरली आहे. तुम्ही याच्याऐवजी दुसरी कुठलीही मॉव शेडमध्ये लिपस्टिक वापरू शकता किंवा तुमच्या आवडीची लिपस्टिक वापरू शकता. आणि केलेला मेकअप जास्त वेळ टिकावा म्हणून मी अर्बन डिकेचा सेटिंग स्प्रे मारून घेते. सो दिस इज द फिनिश लुक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू देन, बाय.